हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 8. प्रवचन क्रमांक 70. रामप्रभूंचा विलाप. मारीच्या राक्षसाला ठार मारून रामप्रभू परत यायला निघाले. तो त्यांना वाटेत म्लान आणि दुःखी चेहरा झालेला लक्ष्मण भेटला. त्यावेळी रामप्रभू मनात विचार करू लागले. लक्ष्मणस्तन्न जानाति माया सीतां मया कृतां ज्ञात्वाप्येनं वंचयित्वा शोचामि प्रकृतो यथा यद्यहं विरतो भूत्वा तृष्णीं स्यास्त्यामि मंदिरे तदा राक्षसकोटीनां वधोपाय कथं भवेत्. मीच माया सीता निर्माण केली आहे हे मला माहीत असले तरीही ते लक्ष्मणाला कळू न देता एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे आता मला शोक करू दे. कारण जर मी शोक न करता आश्रमात शांत राहीन तर कोट्यावधी राक्षसांचा वध करण्याचा मार्ग मला प्राप्त होणार नाही. आता येथे रावण एकटा आलेला असतानाही रामप्रभूने त्याला ठार का मारले नाही याचे उत्तर मिळते. तसे केले असते तर रावणाला कुळासह समूळ नष्ट करायचा, हजारो राक्षस ठार मारण्याचा नैतिक अधिकार रामप्रभूने गमावला असता. भार्याविरहाने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाप्रमाणे मी शोक केला तरच मी सीतेचा शोध घेत राक्षसांच्या स्थानी पोहोचेन आणि तेथे रावणाचा कुळासह निःपात करेन. मग अग्नीमध्ये स्थापन केलेल्या सीतेला प्रगट करून मी तिच्यासह अयोध्येला परत जाईन. याचबरोबर असे माझे चरित्र ऐकणारे भक्तिमार्गाला आकर्षित होतील. ते भक्तिमार्गाने यात्रा करू लागतील. रावणाला ठार मारण्याच्या माझ्या अवतारी कार्यामुळे सामान्य जनतेला भक्तिमार्गाला यात्रा करायला उद्युक्त करण्याचे हे माझेच काम माझ्याकडून होणार आहे. कारण याशिवाय सामान्य जनता भोगलोलूप आयुष्य सोडून मुक्तीची यात्रा करणार नाही. आपल्याच वैचारिक तंद्रीमधून जागे होऊन रामप्रभू वाटेत भेटलेल्या लक्ष्मणाला पाहून त्याला म्हणाले, किमर्थ मागतोसी त्वं सीता त्यक्त्वा मम प्रियम नीता वा भक्षिता वापि राक्षसैर्जनकात्मजा. अरे लक्ष्मणा, माझ्या प्रिय सीतेला सोडून तू इकडे का बरे आला आहेस? तिला तिकडे राक्षसाने नेले असेल किंवा खाऊनही टाकले असेल. यावर रामप्रभूंना काय उत्तर द्यावे ते लक्ष्मणाला सुचेना. कारण सीतामाई त्याला जे कटू शब्द बोलली ते त्याच्या मुखामुखून बाहेर येणे अशक्य होते. परंतु कसे तरी स्वतःला सावरत परंतु सीतामाईचे ते कटू बोल वगळून त्याने घडलेली हकीकत रामप्रभूंना सांगितली. त्यावर रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, त्वया स्त्री भाषितं सत्यं कृत्वा त्याक्ता शुभानना नीता वा भक्षिता वापि राक्षसैर्नात्र संशयः. त्या स्त्रीचे भाष्य खरे मानून तू त्या शुभमुखीला एकटीला सोडायला नको होते. आतापर्यंत राक्षसाने तिला नेले असेल किंवा तिचे भक्षण केले असेल यात काही संशय नाही. एकूण परिस्थिती पाहता सीतेला एकटी पाहून तेथे रावण आला असणार याची रामप्रभूंना खात्री होती. अशा या विवंचनेतच ते आश्रमात पोहोचले. परंतु पाहतात तर तेथे सीतामाई नव्हती. यामुळे रामप्रभू अतिशय दुःखी झाले आणि मोठ्यांदा विलाप करू लागले. रामप्रभू सीतामाईला मोठ्यांदा हाका मारून विचारू लागले की, हे प्रिये, माझी थट्टा करण्यासाठी माझ्या खोड्या काढण्यासाठी तू कुठेतरी लपून बसली आहेस का? त्यानंतर संपूर्ण वनामध्ये रामप्रभूने सीतामाईचा शोध घेतला. परंतु त्यांना सीतामाई कुठेही दिसली नाही. काळजीने त्रस्त होऊन रामप्रभू वनामध्ये मोठ्यांदा सर्वांना सीतामाईला ठाव माहीत आहे का
असे विचारू लागले. हे वनदेवी, माझ्या प्रिय भार्या सीता कोठे आहे हे मला सांग. हे मृग, पक्षी, वृक्ष हो, तुम्ही माझ्या सीतेला कोठे पाहिलेत का? सदा आनंदस्वरूप असणारे रामप्रभू सीतामय कुठेही दिसत नाही असे पाहून सीतेला शोधायला शोक करू लागले आणि स्वतः अचल असूनही सीतामाईला शोधण्यासाठी सर्वत्र धावाधाव करू लागले. रामप्रभू स्वतः ममता रहित, अहंकार रहित असूनही दुःखाने अतिशय व्याकुळ होऊन सतत माझी प्रिय भार्या, माझी प्रिय भार्या असे मुखाने सतत बोलत राहिले. रामप्रभू स्वतः अनासक्त असूनही सर्वसाधारण लोकांप्रमाणेच ते मायेला अनुसरून आसक्त आहेत असे सर्व अज्ञानी लोकांना दिसत होते. अशा प्रकारे लक्ष्मणासह संपूर्ण वनामध्ये सीतामाईचा शोध घेत असताना पुढे जे घडले ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.